ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि यनिरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। नमस्कार बंधू भगिनींनो, श्रीरामकृष्ण लीला प्रसंग या मालिकेच्या 65व्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शेवटचा वर्ग 64वा आपला 26 ऑक्टोबरला झाला होता. त्यानंतर मी बेलूर मठात गेलो, कमारपूर जयरामबाटी सगळं दर्शन घडलं आणि 8 नोव्हेंबरला परत आलो. नंतर दिवाळीची धूमधाम सुरू झाली आणि कालच दिवाळी आपली पूर्ण झाली आणि आज आपण या वर्गाला बसत आहोत. थोडीशी उजळणी करणं फार गरजेचं आहे, कारण की 26 ऑक्टोबर आणि आज जवळपास 15 नोव्हेंबर, एक 3 आठवडे जवळपास एक मोठा गॅप झालेला आहे. तर आत्तापर्यंत आपण काय चर्चा केली त्याचा एक छोटासा म्हणजे विशेष करून श्रीरामकृष्ण लीला प्रसंगाचा साधक भावमध्ये आपण 12व्या अध्यायामध्ये होतो आणि या 12व्या अध्यायामध्ये आपण जी चर्चा करत होतो ती म्हणजे जटाधारी याच्या आधीचं भैरवी ब्राह्मणी आल्या, तंत्रसाधना पूर्ण झाली, ही सगळी चर्चा आपली पूर्ण झाली होती आणि जटाधारी हे तिथे आलेले आहेत. आणि विशेष करून या अध्यायात आपण जी चर्चा केली होती त्याच्यात थोडीशी उजळणी करून घेऊ की ठाकूर वैष्णव मताच्या साधना करण्यास प्रवृत्त होण्याचे कारण काय होते. तर याचं कारण असं होतं की एकतर ठाकूरांचे इष्ट हे स्वयं प्रभू रामचंद्र होते एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की भैरवी ब्राह्मणी जे त्यांचे गुरु त्यासुद्धा वैष्णव तंत्रामध्ये फार एक्सपर्ट होत्या. त्याच्यानंतर आपण वात्सल्य आणि मधुर भावाच्या साधनेपूर्वी ठाकूरांच्या ठाई स्त्रीभाव, तर हे ठाकूरांना एक ज्याला म्हणतो की एक नैसर्गिक एक ज्याला म्हणतो की वृत्ती ती प्राप्त होती. आणि जर एखाद्याच्या म्हणजे चारित्र्यामध्ये हे जे स्त्री सुलभ भाव नसेल तर मधुर भाव आणि वात्सल्य भावाची साधना ही जरा अवघडच असते. आता थोड्याफार प्रमाणामध्ये वात्सल्य भाव सगळ्यांमध्ये असतो, पण वात्सल्य भाव म्हणजे आपला कसा असतो की स्वतःच्या पोटाच्या आपत्याप्रतीच असतो. तो एक वैश्विक वात्सल्य भाव नसतो, पण ठाकूरांचा तो भाव वैश्विक वात्सल्य भाव होता. आणि विशेष करून
रामललांप्रती जो त्यांचा एकनिष्ठ भाव, त्याच्याचमुळे त्यांना जे दर्शन घडलं की छोटीशी जी रामललाची मूर्ती कशी खेळत आहे, हट्ट करत आहे, याची सगळी वर्णन आपण मागच्या वर्गामध्ये त्याची चर्चा केली होती. आणि ती चर्चा करत असताना एक प्रश्नसुद्धा लीला प्रसंगकार त्यांनी मांडला की हे सगळं ऐकून जेव्हा त्यांनी पहिल्यांदा ऐकलं तर त्यांनासुद्धा ते खरं वाटलं नव्हतं. आणि त्याचं कारण ते सांगतात की खरं न वाटण्याचं कारण काय आहे? कारण की या सामान्य हे जे झगझगणारं हे जे जग आहे, याच्याप्रती आपलं ज्याला म्हणतो की अकल्पनीय आकर्षण आहे, हे शब्द वापरले त्यांनी. आणि त्या आकर्षणामुळे या गोष्टी कधी सत्य होऊ शकतात त्याच्यावरती विश्वासच बसत नाही. आणि त्याच वेळेस त्यांनी अजून एक फार सुंदर प्रश्नाची चर्चा केली होती. आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की हे इतके उच्च आदर्श जे आपल्या कल्पनेच्या सुद्धा बाहेर आहेत, हे भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनात कसे हे आचरणात ते आणू शकले आणि आपण का नाही आणू शकत? तर याचं उहापोह करताना ते एक महत्त्वाचं कारण सांगतात की आपले संस्कार, त्याची पकड आपल्या मनावरती इतकी मजबूत आहे की आपल्या मनाला ते सहजासहजी वरती जाऊ देत नाही. आणि ते अत्यंत महत्त्वाचं ते कारण ते सांगतात. आणि त्यानंतर ठाकूरांच्या मनाची जडणघडण कशी होती याची आपण चर्चा केली. ठाकूरांच्या मनाचे संस्कार हे किती अल्पशे होते. आपण जी आता चर्चा केली की इतका मोठा आदर्श ठाकूर सहजपणे आपल्या जीवनात आणि आचरणात त्यांनी कसं आणलं, तर त्यांच्या संस्कारांची बंधनं हे अत्यंत त्यांच्यामध्ये खूप क्षीण होते. त्याच्यानंतर म्हणजे विशेष करून मधुर भाव आणि वात्सल्य भावाची साधना ही सुरू करण्याच्या आधी त्यांच्या मनामध्ये कोणत्या गुणांनी ते युक्त होते, ही सुद्धा चर्चा आपण केली होती. आणि शेवटचा एक महत्त्वाचा पॉईंट जो मागच्या वेळेस आपण चर्चा केली होती, मुद्दा, मी त्याला रिपीट करू इच्छितो. 2 मुद्दे जे मागच्या वेळेस ज्याची चर्चा आपण केलेली आहे, ते आज मी त्याची पुनरावृत्ती करू इच्छितो. पुनरावृत्ती करण्याचे मागचे कारण 2. एक तर थोडा आपण हिवाळी सुट्टी आत्ता एन्जॉय केली तर थोडासा गॅप झालेला आहे. आणि हे दोन्ही मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि आपण सर्वजण साधक आहोत, तर त्या दृष्टीने आपल्याला त्याचा खूप उपयोग होणार आहे. तर जो महत्त्वाचा मुद्दा ज्याची आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे काय की भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये आपल्याला एक गोष्ट बघायला मिळते, त्यांच्या लौकिक जीवनामध्ये आणि त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये. ते म्हणजे एखादं कार्य त्यांनी हातात घेतल्यावर त्या कार्याला तडीस नेईपर्यंत ते कधी पण शांत बसू शकत नव्हते. लौकिक जीवनामध्ये सुद्धा एखादं कार्य जर त्यांनी हातात घेतलं तर ते त्याला पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसू शकत नव्हते. आणि त्यांच्या मनाची पण ठेवण अशी होती की एखाद्या भावाला जर त्यांनी म्हणजे म्हणतो की आपण हे जे सगळे 5 प्रकारचे भाव, आपल्याला फक्त 5 प्रकारचे भावच माहिती आहे, पण भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये बघतो त्यांनी 19 प्रकारच्या भावांची साधना केलेली आहे. म्हणजे तर त्या सगळ्या भावांचे नावंसुद्धा स्पष्टपणे आपल्याला माहीत नाही आहे, पण हे 5 भाव शांत, सख्य, दास्य, मधुर आणि वात्सल्य हे आपल्याला माहिती आहे. तर एखादा भाव जर भगवान श्रीरामकृष्णांनी त्याच्यावरती म्हणजे त्यांचं मन आलं, त्याच्या तडीसपर्यंत पोहोचेपर्यंत ते शांत बसायचे नाही. आणि ही अवतारांचं वैशिष्ट्य आहे. पण आपण त्यांचे अनुयायी आहोत आणि ही गोष्ट अनुकरणीय आपल्याकरता नाही. का? कारण की आपलं मन कसं आहे, आपल्या मनामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे भाव जन्माला येतात. एखाद दिवशी आपलं मन इतकं चांगलं असतं, इतक्या चांगल्या अवस्थेत असतं, पण पुन्हा बघतो की दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी बिलकुल मन एकदम ज्याला म्हणतो की सामान्य स्तरावरती आहे किंवा सामान्यपेक्षा सुद्धा खालती आहे. तर समजा की आपण जर भगवान श्रीरामकृष्णाचं अनुकरण केलं की एखाद्या भावाला पकडायचं आणि त्याला बिलकुल तडीस न्यायचं, आणि जर समजा आपलं मन खूप सामान्य किंवा सामान्यपेक्षा खालच्या स्तरावरती असेल तर त्यातून काहीतरी वाईट घडण्याची एक शक्यता असते.
म्हणून आपल्याकरता भावसंयम याची आपण सखोल चर्चा मागच्या वर्गात केलेली आहे. म्हणून विशेष करून ही गोष्ट भगवान श्रीरामकृष्णांची अनुकरणीय नाही आहे. हे ठाकूरांना शक्य होतं. का शक्य होतं? कारण की ते शरणागत होते जगदंबेला आणि आपली ती शरणागती नाही आहे. आपली शरणागती नसल्याने मग काय होतं की आपल्या मनामध्ये विविध प्रकारचे स्वार्थ वृत्ती ही जन्माला येत असते आणि ती स्वार्थ वृत्तीच विभिन्न प्रकारचे अयोग्य विचार, दूषित विचार, त्यांनी आपलं मन कलुषित असतं. आणि जर ते कलुषित मनाला आपण जर टोकापर्यंत नेलं दूषित विचारांना, तर काय घडेल याची कल्पना आपण करूच शकतो. आणि म्हणूनच की भगवान श्रीरामकृष्णांना त्यांचं शरणागत जीवन असल्यामुळे ते एखाद्या विशिष्ट भावाच्या टोकापर्यंत पोहोचणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. पण हे आपल्याला अनुकरणीय नाही आहे. आपल्याकरता भावसंयम, आणि जेव्हा भावसंयम करून करून जेव्हा आपण सुद्धा शरणागतीच्या त्या क्षेत्रात पोहोचू, तर मग आपल्याला सुद्धा एखादा भाव आपण जर ग्रहण केला, त्याच्या टोकापर्यंत जाणं हे आपल्याला शक्य होईल. पण आज तरी ही गोष्ट आपल्याला अनुकरणीय नाही आहे. आणि त्याच्यानंतर जी एक हा एक मुद्दा होता. आणि त्याच्यानंतर जो एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण जो घेतला होता की हे जे ब्रह्मज्ञ महापुरुष असतात हे अत्यंत उद्यमशील असतात. उद्यमशील असतात म्हणजे नेमकं काय की पहा, उद्यमशील म्हटल्यानंतर ही जी त्यांचे जे काही ॲक्टिव्हिटीज असतात ती फार रेस्टफुल असते. म्हणजे एखादा म्हणतो की बघतो पण एखादा मनुष्य फार चंचल असतो, त्यांना काहीतरी करायला पाहिजे आणि काही करायला नाही दिलं तर त्यांना शांत बसवणं हे अशक्य असतं. आणि ही गोष्ट फक्त लहान मुलामध्येच नाही, रिटायर्ड झालेल्या माणसामध्ये सुद्धा बघायला मिळते. आणि त्यांच्या घरचे लोक सारखे म्हणतात की यांना शांत बसवत नाही. ती मनाचे ते चांचल्य तसं असतं. तर आता आपण बघतो की हे जे सर्व अवतार महापुरुष, भगवान बुद्ध असो, भगवान महावीर असो, प्रभू रामचंद्र असो, भगवान श्रीकृष्ण असो किंवा रामकृष्ण असो, श्रीमा शारदा देवी असो की स्वामीजी असो, यांनी आपल्या जीवनात प्रचंड कार्य केलेले. पण यांच्या कार्यामध्ये ती एक रेस्टफुलनेस, एक शांतता, सौम्यता, कोणत्याही प्रकारची चंचलता नाही, हे आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतं. आणि ती कुठनं येत असते तर ती जी एक ज्याला म्हणतो की अलौकिक उद्यमशीलता त्यांच्या शरणागतीमुळे येत असते. पहा, एक फार हा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सगळे अवतारी महापुरुष हे सगळे हे ईश्वरीय शक्तीला अनुगत असतात, शरणागत असतात. आणि ते शरणागत असतात, त्यातून त्यांना ही उद्यमशीलता लाभलेली असते. म्हणजे त्यांची जी उद्यमशीलता असते ती ईश्वराच्या अनुज्ञेनेच त्यांना प्राप्त झालेली असते. पण सामान्य माणसाला जी एक उद्यमशीलता प्राप्त झालेली असते ही त्याच्या वासनांमुळे किंवा त्याच्या राजसिक स्वभावामुळे प्राप्त झालेली असते. हा फार मोठा अंतर आहे बघा. आणि म्हणूनच जे अपेक्षित आहे ते काय अपेक्षित आहे? आता आपण जेव्हा ही शरणागतीची चर्चा करत आहोत बंधू भगिनींनो, तर एक माताजींचा एक फार महत्त्वपूर्ण प्रसंग, आणि कसं आपण अनेकदा स्वतःची फसवणूक करून घेतो. तर एकदा माताजींना एक प्रश्न विचारला एका भक्तानी की जे शरणागत असतात त्यांचे पाप म्हणजे त्यांच्या हातातून जे काही कर्म घडतात ते कर्म कदाचित चांगले पण असतात किंवा वाईट पण असतात. म्हणजे चांगले कर्म शरणागताकडून ईश्वर करून घेतो, तर वाईट कर्म किंवा पापकृत्यसुद्धा ईश्वरच करून घेतो. आता असं विचारल्यानंतर माताजी लागलीच विचारतात की हे तू विचारतोय हे मुखातून विचारतोय की प्राणातून विचारतोय? प्राणातून म्हणजे तुझ्या अनुभवातून तू विचारतोय की नुसतं मुखातूनच विचारतोय? तर ते व्यक्ती तर काही उत्तर देऊ शकत नाही, पण त्याचं इंटरप्रिटेशन खूप छान वाचायला मिळतं आपल्याला. त्याच्यामध्ये याचा अर्थ असा की पहा, जेव्हा एखादी व्यक्ती खरोखर शरणागत असते, आपल्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती खरोखर शरणागत असते, तर ती व्यक्तीकडनं कधी पण पापकृत्य हे घडणारच नाही. अशक्य गोष्टी. का? कारण की शरणागत म्हणजे काय
की त्या आपल्या सुद्धा या मनातून ईश्वर स्वतःला प्रकट करू इच्छित आहे या क्षणी सुद्धा. पण समस्या कुठे, की आपला अहम त्या ईश्वरी शक्तीला प्रकट होऊ देऊ इच्छित नाही. आणि जे शरणागत असतात, भगवान श्रीरामकृष्ण मा शारदा देवी स्वामीजी, भगवान महावीर, भगवान बुद्ध यांच्या माध्यमातून काय होत असतं, की हे यांचा अहंकार पूर्णपणे निघून गेलेला असल्यामुळे, अज्ञान निघून गेले असल्यामुळे ती ईश्वरीय शक्ती पूर्णपणे प्रगट होत असते. आणि ती ईश्वरीय शक्ती जेव्हा प्रगट होत असते, तर त्या ईश्वरी शक्तीच्या माध्यमातूनच त्यांना ती, ज्याला म्हणतो की जबरदस्त उद्यमशीलता, त्यांच्या हातून इतके मोठे मोठे कार्य का झाले. भगवान बुद्धांनी बौद्ध धर्माचा केवढा मोठा प्रचार केला, किती मठ उभारले. आचार्य शंकर त्यांनी केवढं कार्य केलं. स्वामीजींनी जी आरती लिहिलेली आहे, आपण जे रोज संध्याकाळी गातो, त्याच्यामध्ये एक शब्द त्यांनी वापरला आहे ठाकूरांकरता. तो शब्द मागच्या वेळेस आपण याची चर्चा केली की भंजन दुःख गंजन करुणाघन कर्म कठोर. साधना इतकी कठोर का करू शकले? माताजींनी एवढं भक्तांना प्रेम का देऊ शकल्या? तर हे त्यांच्या त्या स्वतः ते मन जे होतं ते इतकं निर्मळ होतं की त्या मनातून ती फक्त ईश्वरीय शक्ती प्रकट होत होती. आणि म्हणून त्यांना आपण शरणागत म्हणू शकतो. आणि अशा लोकांकडून कधी पण पापकृत्य हे घडू शकत नाही. वचनामृतचं जर उदाहरण घेतलं तर कसे म्हणतात ठाकूर, की ज्याचा हात स्वतः वडिलांनी पकडलेला आहे तो कधी पडू शकणार नाही. कदाचित मुलांनी जर वडिलांचा हात पकडला आहे तर यात शक्यता असते की मुलगा पडू शकतो. पण ज्याचा हात स्वतः ईश्वराने पकडला आहे तो कधी सुद्धा पडणार नाही. तर ही जी शरणागत आपण म्हणतो की शरणागत जे असतात ते अत्यंत उद्यमशील असतात. त्यांच्याकडनं फार म्हणजे जागतिक स्तरावरती खूप एक मोठं प्रचंड कार्य त्यांचं ते घडत असतं. आणि ही चर्चा करत असताना आपण अजून एक मुद्दा घेतला होता, त्याची मी फक्त त्याला स्पर्श करून पुढे जाणार. आणि तो म्हणजे की हे जे सगळे महापुरुष असतात, जे शरणागत असतात, ज्यांचं मन निर्मळ झालेलं आहे, ज्यांचं मन स्वार्थ शून्य आहे, त्यांना स्वतःच्या देहपाताबद्दल सुद्धा माहीत असतं. पण ते त्याचा कधी विरोध करत नाही. का? कारण की ती ईश्वरीय इच्छा असते. त्या विराट ईश्वराची इच्छा त्यांच्या मनातून प्रगट होत असते. आणि त्यांना लक्षात येतं की कधी ना कधी हे देहपात होणार आहे. आणि आपण उदाहरण घेतले होते सगळ्यांचेच. भगवान बुद्धाचं उदाहरण घेतलं, प्रभू रामचंद्राचं उदाहरण घेतलं, भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण घेतलं, की त्या गोष्टीला ते कधी विरोध करत नाही. समजा आपला कोणी जीव घ्यायला आला आता, तर आपण लागलीच विरोध करतो. का? आपला अज्ञानपोटी ती ईश्वरी इच्छा आहे असं आपल्याला तो बोधच नाही आहे. का? तो बोध का नाही आहे? कारण की अज्ञान आहे म्हणून. याची चर्चा आपण सुद्धा मागच्या वेळेस केली होती. आणि जो एक फार महत्त्वपूर्ण मुद्दा मागच्या वेळेस याची चर्चा केली होती आणि जिथे थांबलो होतो ते हेच की पहा, हे जे सगळे महापुरुष असतात यांच्या जीवनामध्ये, यांच्या जीवनाच्या उषक काळी म्हणजे सुरुवातीलाच यांना ती शरणागती प्राप्त झालेली असते. त्या शरणागतीच्या माध्यमातून त्यांना स्वार्थ शून्यता ही लाभलेली असते. आणि त्या स्वार्थ शून्यतेतून त्यांच्याकडनं प्रचंड लोककल्याणार्थ कार्य घडत असतात. आपल्याकडून हे कार्य का घडत नाही, हे प्रश्न आपल्याला पडतात आणि पडलेच पाहिजे. अवतारांचा जो प्रवास आहे तो एकदम उलटा असतो. त्यांना त्यांच्या जीवनाच्या एकदम प्रातःकाळीच ही शरणागती ती प्राप्त झाल्यामुळे स्वार्थ शून्यता त्यांना प्राप्त झालेली असते. त्या आणि स्वार्थ शून्यता प्राप्त झाल्यामुळेच ते त्यांच्या हातातून एवढं महत् कार्य घडत असतं. आणि आपला प्रवास एकदम उलटा असतो की आपल्याला स्वामीजींनी सेवायोगामध्ये लावलेलं आहे, कार्यात लावलेलं आहे. हे कार्य करून करून आपण आपलं अज्ञान नष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. ज्या दिवशी आपलं अज्ञान नष्ट होईल त्या दिवशी आपल्याला सुद्धा ती स्वार्थ शून्यता आणि ती शरणागती लाभेल. अवतारांचा प्रवास आधी शरणागती आणि स्वार्थ शून्यता प्राप्त करून त्यांच्या हातातून कर्म घडतात. पण आपण कर्म करून करून आपलं अज्ञान आधी त्याला घालवणार आणि ते अज्ञान जेव्हा नष्ट होईल
तेव्हा आपल्याला सुद्धा स्वार्थ शून्यता, आज आपण तसं प्रचंड कार्य का करू शकत नाही? आपला स्वार्थ आडवा येतो ना. आपल्याला म्हटलं की चला तुम्हाला हे काहीतरी एक असं असं हे कार्य करायचं आहे लोककल्याणार्थ, आधी विचार करतो नाही नाही आता मला आता स्वयंपाक करायचा आहे, मला असं करायचं आहे, तसं करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण हिशोबात आधी घेतो आणि नंतर मग ते कार्य करायचं की नाही. पण हा प्रश्न अवतारांना कधी पडतच नाही. हा प्रश्न का? कारण की त्यांच्यामध्ये ती स्वार्थ शून्यता, ती शरणागती, जर त्यांच्या मनात विचार आला की हे कार्य करायचं आहे, तर ती ईश्वरीय प्रेरणेने ते कार्याप्रती त्यांना प्रेरणा मिळालेली असते. म्हणून त्यांच्याकडून महत् कार्य हे नेहमी घडत असतात. इथे मागच्या वेळेस नेमकं आपण थांबलो होतो. आता आपण याच्या थोडंसं पुढे जाऊया आणि थोडं शास्त्रांकडे जाऊया, की हे जे सगळे स्वार्थ शून्य जे असतात बंधू भगिनींनो, हे सगळे अवतार यांना आपल्या जीवनामध्ये फार आगळा वेगळा प्रकाश लाभलेला असतो. हे वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही. आणि यांच्या जीवनामध्ये आपल्याला थोडीफार काहीतरी ज्याला म्हणतो की फार छोट्या छोट्या वासना दिसतात आपल्याला. आणि पण त्या छोट्या छोट्या त्यांच्या ते वासना म्हणणं त्याला योग्य नाही आहे. त्यांच्या म्हणजे काही छोट्या, आता दुसरा शब्द मला सापडत नाही आहे, त्यातून त्यांच्या जीवनावरती कोणताही परिणाम होत नाही. आणि ठाकूरांच्या जीवनामध्ये आपण बघतो की ठाकूर खाण्यापिण्याला घेऊन खूप गंमत करतात आणि ती परिपाटी आजपर्यंत सुरू आहे. पण या सगळ्या छोट्या छोट्या वासनांना घेऊन त्यांच्या मनावरती किंवा त्यांच्या जीवनावरती कोणताही परिणाम पडत नाही. आणि शास्त्रांनी या गोष्टीला म्हटलंय दग्ध बीज. दग्ध बीज म्हणजे काय असतं की जेव्हा खूप कडक उन्हाळा पडतो तेव्हा हे जे वृक्षलता असतात त्यांचे जे बी तयार होतात, जर खूप उन्हाळा पडला तर ते बी जरा पोळून जातात. आणि पोळल्यानंतर ते बी जेव्हा पेरतो आपण, तर त्यातून जे वृक्ष निर्माण होतं त्याच्यामध्ये काही ताकद नसते किंवा ते वृक्ष जन्मालाच येत नाही. का असं का होतं? कारण की ते बी दग्ध झालेलं असतं खूप प्रचंड उन्हामुळे. किंवा अजून वेगळं उदाहरण घेऊया, की समजा आपण शेंगदाणे खातो आणि ते शेंगदाणे समजा आपण भाजले कच्चे, आणि भाजलेले शेंगदाणे जर आपण जमिनीत पेरले तर त्याची भुईमुग होणार का? शक्यच नाही आहे. तर हे जे संत म्हणजे अवतार असतात, यांच्या सगळ्या वासना पूर्ण दग्ध बीज असतात. आणि ठाकूरांच्या जीवनामध्ये फार गमतीशीर प्रसंग आपण बघतो. तर त्यातून जर कोणी असा विचार करत असेल, आता लीला प्रसंगकारांनी याचा फार मुद्दाम इथे उल्लेख केलेला आहे की यांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याला घेऊन ते आपलं शरीर सामान्य स्तरावरती ठेवतात. भगवान श्रीरामकृष्ण कामारपुकूरला जातात. हा प्रसंग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, फक्त संदर्भ लागला म्हणून मी सांगतोय. तर त्यांच्या मोठ्या वहिनी रामकुमारांच्या पत्नी अत्यंत सुगरण होत्या आणि ते कामारपुकूरला जाऊन म्हणायचे की मला 5 फोड्यांचं वरण खायची इच्छा आहे. आणि त्या काहीतरी गमतीने म्हणतात की नाही ते शक्य होणार नाही. तर ते एकदम लागलीच रुसून म्हणतात, हे काय, ते सगळं खाण्याकरता मी कलकत्त्याहून इथे आलेलो आहे आणि ते तुम्हाला मला करून देणार नाही. आता ॲपरंटली असं जे सामान्य जे पहिल्यांदा वाचतं, अरे हे काय, हे एवढे मोठे ज्याला म्हणतो की परमहंस आणि यांचं मन काय खाण्यात होतं का? ते या सगळ्या गोष्टींना काही अर्थ नसतो. दग्ध बीज या माध्यमातून ते स्वतःचं मन स्वतःच्या शरीरावर ठेवू शकत होते. अनेकदा आपण बघतो की ठाकूर म्हणायचे समाधीतून जेव्हा त्या खालती यायचे की मी काहीतरी मिष्टी खावो, जल खावो, असं म्हणून ते खरंच ते खायचे. का खायचे? कारण की ते ऊर्ध्व गती प्राप्त झालेलं मन जर ते सामान्य स्तरावरती नाही आलं, सात्विक स्तरावरती नाही आलं, तर ते आपल्याला उपदेश कसं करणार? तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात, या सगळ्या ज्या म्हणजे ज्याला म्हणतो की हे दग्ध बीज वासना असतात, यातून काहीही म्हणजे या अवतारी महापुरुषांच्या जीवनावरती त्याचा काही परिणाम होत नाही. आपण
स्वामीजींच्या तर जीवनात बघतो की स्वामीजी याला घेऊन तो खूप गंमतसुद्धा करायचे आणि विशेषकर पश्चिममध्ये असताना किंवा भारतात असताना सुद्धा ते स्वतः खूप चांगलं म्हणजे स्वयंपाक करायचे आणि थोडंसं त्यांना चमचमीत खायला खूप आवडायचं. अमेरिकेत असताना ते जेव्हा स्वयंपाक करायचे, इतर कोणीसुद्धा त्यांचा स्वयंपाक म्हणजे खाण्याची हिंमत करत नसे. म्हणजे अशा अनेक गमतीशीर घटना तिथे घडलेल्या आहेत. तर आता हे सगळं आपल्याला वाचून थोडं एक आश्चर्य पण होतं, आनंद पण होतो. पण यातून लक्षात होतं की या सगळ्या गोष्टी दग्धबीज असतात आणि या संदर्भात भगवान श्रीरामकृष्ण एक फार सुंदर एक दृष्टांत देत असत. तर काय ते म्हणायचे की एखादी तलवार आहे आणि आपल्याला माहिती असतं पारसमणी एक एक दगड असतो. पारसाचा स्पर्श झाला, जिथे स्पर्श करेल तिथे त्या गोष्टी सोनं होऊन जाते. तर एखाद्या तलवारीला जर पारसमणीचा स्पर्श जर झाला तर ती पूर्ण तलवार सोन्याची होणार. मग सोन्याची झाल्यानंतर फक्त तिचा आकार सोन्याचा असणार, पण त्या तलवारीतून कोणाची हत्या होऊ शकणार नाही. तर तसंच अवतारी महापुरुष जे असतात त्यांचं जे शरीर असतं त्यातून ज्या काही दिसणाऱ्या एकदम अतिशय सूक्ष्म छोट्या ज्या गोष्टी असतात त्यातून त्यांच्या जीवनावरती काही परिणाम असा होत नसतो. त्या अत्यंत म्हणतात की सामान्यपेक्षाही सामान्य त्या वासना असतात. अजून एका ठिकाणी भगवान श्रीरामकृष्ण फार सुंदर उदाहरण देतात, अतिशय बोलकं, आणि आपल्याला ते फार चांगलं समजेल. हे नारळाची झाडं असतात आणि याची जेव्हा झावळी पडते वाळून तर तिथे एक दाग राहून जातो. म्हणजे ते फक्त दाग काय सांगतं की इथे एका काळी एक मोठं पान होतं नारळाच्या झाडाचं, बाकी काही इंडिकेट करत नाही ते. तर हे सांगून ठाकूर काय म्हणतात की या सगळ्या अवतारी महापुरुषांच्या जीवनामध्ये कदाचित आपल्याला थोडाफार क्रोधसुद्धा बघायला मिळतो, पण तो कधी पण असा कोणाचा अनिष्टकारी नसतो. आणि हे विशेष करून मी सांगू का इच्छितो, स्वामी विवेकानंद जेव्हा बेलूमठात असताना म्हणजे देह सोडणार आणि त्यांना खूप घाई झालेली आहे आणि त्यांना ज्या गतीने सगळं काम करून उरकून घ्यायचं आहे ती गती त्यांना म्हणजे त्यांचे सहकारी देऊ शकत नव्हते जे काही कारणामुळे. तर स्वामीजी खूप चिडायचे. म्हणजे अनेकदा तर असं व्हायचं की हरिप्रसन्न महाराज, विज्ञानानंदजी ते त्यांच्या पुढेच जायचे नाही, इतके घाबरायचे की कुठे स्वामीजी समोर आले आणि त्यांनी जे काही काम करायला सांगितलं ते जर पूर्ण झालं नसेल तर ती समोरच यायचे नाही. त्यांच्यासमोर जाण्याची हिंमत फक्त राजा महाराज करायचे, बाकी अशा वेळेस कोणी जायचं नाही. तर आपल्याला वाटतं की अरे ही परमहंस कक्षेचे एवढे मोठे स्वामीजी आणि यांचा काय आपल्या क्रोधावरती संयम नाही का? तो भाग नाही आहे. आणि म्हणजे या संदर्भातच ठाकूर फार सुंदर उदाहरण देतात की असे महापुरुषांचा जे काही तो जो स्वभाव असतो तो एखाद्या जळलेल्या दोरी असते ना, दोरखंड, कल्पना करा की एक दोरखंड मोठा आहे आणि त्याला आपण पूर्ण जाळून राख केलेलं आहे. तर त्याचा आकार तो असतो, पण त्या दोरींनी पण बांधायला जाऊ कोणाला तर बांधू शकू का? नाही, तो फक्त आकार आहे. तर अशा सगळ्या महापुरुषांचा ज्याला म्हणतो की हा जो काही व्यवहार असतो, हा जो असतो हा नुसता म्हणजे तो क्रोध फक्त त्यांनी काही कोणाचा अनिष्ट कधी होत नाही, तो फक्त एक दाखवण्यापुरता असतो. तर ही एक सुंदर चर्चा लीला प्रसंगकार ऋषीप्रवर सारदानजी महाराजांनी केली आणि त्याच संदर्भात ही चर्चा पुढे नेताना एक अजून खूप छान ते एक मुद्दा मांडतात की हे जे अवतारी महापुरुष जेव्हा सामान्य माणसासारखे जगतात लौकिक जगामध्ये, तर त्यांना सुद्धा आपल्यासारखे निर्णय घ्यावे लागतात, त्यांना सुद्धा आपल्यासारखं कामं करावे लागतात. पण ते जे निर्णय घेतात, ते जे कार्य करतात, ते जे विचार करतात, कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये स्वार्थ वृत्ती नसते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हा मुद्दा त्यांनी फार विशेष करून मांडलेला आहे. पण होतं काय की जरी अवतारी महापुरुष ते विचार करतात, कृती करतात, त्यांच्या विचाराची उहापोह आणि त्यांच्या कृतीची मोजमाप आपण आपल्या स्वार्थाने लडबडलेल्या बुद्धीने करतो आणि मग त्याचे अर्थ लावायला जातो. तर त्याचे अर्थ जर लावायला गेलो तर ते योग्य अर्थ होतील का लक्षात घ्या. म्हणजे कसं की सूर्याचा प्रकाश हा नेहमी सोनेरी असतो,
पण मी जर लाल रंगाचा गॉगल घातला तर सूर्य लाल होणार नाही. म्हणून अवतारांच्या संदर्भात काही विश्लेषण करायचं असेल तर ते एक ब्रह्मज्ञानीच करू शकतो. आणि म्हणून हे जे लीला प्रसंग, हे जे एक महाग्रंथ ज्याचं आपण अध्ययन करत आहोत, आपण खरंच महाभाग्यवान आहोत. का? कारण की शारदानंदजी महाराज सारख्या एका ब्रह्मज्ञानी ऋषीप्रवरांनी त्यांचं हे चरित्र लिहिलेलं आहे की जे स्वतः ब्रह्मज्ञानी होते. जर सामान्य माणसाने जर केलं असतं तर या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावणं इतका चुकीचा अर्थ लावला असता. कारण की भगवान श्रीरामकृष्णांनी पण सुद्धा अनेक निर्णय घेतले, त्यांनी सुद्धा अनेक कृती केल्या. आणि जेव्हा आपण आपल्या स्वार्थनी लडबडलेल्या बुद्धीनी त्यांचे जसं सगळे म्हणजे निर्णयावरती किंवा विचारांवरती किंवा कृतीवरती आपण आपले विश्लेषण लावायला गेलो तर नक्कीच आपण गडबड करणार. का? कारण की आपली बुद्धीच मुळात मलिन आहे. आपला गॉगल ऑलरेडी लाल रंगाचा आहे. त्यातून आपण खरं इंटरप्रिटेशन कसं करू शकणार? म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. आणि ही चर्चा करत असताना मी 2 उदाहरणं तुमच्या पुढे विशेष मांडू इच्छितो की पहा चूक कशी होत असते. स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशातून भारतात परत आले आणि त्यांच्या मनात ती एक रामकृष्ण संघ स्थापित करण्याची संकल्पना होतीच. आणि माझे साधू हे जंगलात रानात नाही राहणार, हिमालयात नाही राहणार, ते समाजात राहतील, समाजाकडनं पोळी घेतील, समाजाची सेवा करतील आणि हे सगळे वेदांताचे तत्व, श्रीरामकृष्णाच्या शिकवणी हे घरोघरी जाऊन पोहोचवतील. अशा एका उदात्त आणि महान कल्पनेनी स्वामीजींनी या संघाची स्थापना केली. आता वचनामृत आपण जेव्हा वाचतो तेव्हा ठाकूरांनी खरंच असं कुठेच सांगितलेलं नाहीये. आणि याचा ठाकूरांचे काही भक्त त्यांनी पुरजोर विरोध केला आणि त्याला असं नाव दिलं की नरेंद्रभाई हे पश्चिममध्ये जाऊन आले आणि ख्रिश्चन धर्माशी त्यांनी प्रेरणाही घेतली आणि ख्रिश्चन लोक असे संघबद्ध राहून हे प्रचार प्रसार कार्य करतात. तिथून प्रेरणा घेऊन आणि ही त्यांच्या डोक्याची म्हणजे ज्याला म्हणतात की उपज आहे, त्यांचं हे ब्रेन चाइल्ड आहे की हे असं असं मिशन स्थापित करावं. आणि ही गोष्ट जेव्हा स्वामीजींच्या कानावरती गेली तर स्वामीजी इतके चिडले आणि शिवाचा अवतार तो, पण त्याचे त्या म्हणजे रागाने कोणतं म्हणजे अनिष्ट होणारं नव्हतं. ते सगळ्यांपुढे म्हणतात की जर ही माझ्या डोक्याची उपज जर असेल तर हे रामकृष्ण मिशन आजच्या आज नष्ट होऊन जावं. असे स्वामीजींचे वाक्य आहे की जर ही माझ्या डोक्याची उपज आहे आणि ही जर श्रीरामकृष्णांची म्हणजे ही आज्ञा नाही आहे तर हे रामकृष्ण मिशन आजच्या आज नष्ट होऊन जावं, असे ते बिलकुल क्रोधाने घोषणा करतात. पण आपण बघतो बंधू भगिनींनो की रामकृष्ण मिशनची 125वी एनिव्हर्सरी आपण साजरी करत आहोत आणि स्वामीजी स्वतः सांगून गेले की पुढे 1500 वर्ष हे संघ अबाधित रूपाने कार्य करणार आहे. म्हणण्याचा अर्थ काय की महापुरुषांच्या कोणत्याही कृती ही कधी पण स्वार्थाने प्रेरित नसतात. त्यांच्या प्रत्येक विचार, प्रत्येक कृती ही फक्त बहुजन हिताय ही नेहमी तशीच असते की लोकांचं कल्याण. ते कारण की त्यांच्या त्या मनातून त्या विराट ईश्वराची तीच इच्छा प्रकट होते. आणि विराट ईश्वराची इच्छा कधी म्हणजे ज्याला म्हणतो की त्या संकुचित कधी नसणारच की ही माझा काहीतरी ब्रेन चाइल्ड आहे आणि तुम्ही असं करा, कधी असं होणार नाही. तर त्यांची जी ज्या गोष्टी सगळ्या होत्या त्या सगळ्या बहुजन हिताय बहुजन सुखाय असं असतात. आणि म्हणजे हे अवतारी महापुरुष कधी कधी चुकून सुद्धा म्हणजे स्वतःचा विचार कधी करत नाही, कधी म्हणजे तो येऊच शकत नाही. का? कारण की त्यांच्या त्या मनातून त्यांच्या वाणीतून ती फक्त आणि फक्त विराट ईश्वराची इच्छाच प्रकट होत असते. एक अजून मजेशीर उदाहरण या संदर्भात मांडण्याचा मोह मी टाळू शकत नाहीये आणि फार इंटरेस्टिंग येतो. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातला महाभारताच्या युद्धाच्या आधी जेव्हा अर्जुन विनंती करतो की तुम्ही माझ्या बाजूने लढा, तर ते तयार होतात आणि काय म्हणतात की मी शस्त्र मात्र उचलणार नाही. अर्जुन तयार होतात, काही हरकत नाही, पण तुम्ही माझ्या बाजूने राहा, ठीक आहे.
आणि असे शस्त्रविहीन श्रीकृष्ण आणि समोर ही एवढी मोठी कौरवांची सेना. 10वा दिवस असतो बहुतेक, 9वा की 10वा. आणि त्या दिवशी आणि युद्ध सुरू होण्याच्या आधी म्हणजे भगवान श्रीकृष्णांची ही प्रतिज्ञा असते की मी शस्त्र उचलणार नाही. आणि तिकडे भीष्म पितामह काय प्रतिज्ञा करतात की मी तुम्हाला, जर तुम्ही युद्धाच्या रणांगणात आला तर मी तुम्हाला शस्त्र उचलायला लावेन. एका बाजूला भक्त आहे, एका बाजूला भगवान आहे, आणि युद्ध सुरू झालेलं आहे. 10व्या दिवशी बहुतेक भीष्म पितामह इतके, ज्याला म्हणतो की इनविन्सिबल होतात, इतका जोरात ते सगळं त्यांची पूर्ण शक्ती लावून अर्जुनावरती ते समोर समोर येतात 10व्या दिवशी आणि जबरदस्त प्रहार सुरू करतात. आणि आता अर्जुन वाचतो की काय, जातो की काय, अशी स्थिती निर्माण होते. आणि जेव्हा असं वाटतं की अरे आता तर म्हणजे खूपच अवघड परिस्थिती झाली आहे, काहीतरी जर नाही केलं भगवानाने तर मुश्किल होईल. आणि अशा वेळेस पहा, स्वतःच्या प्रतिज्ञेचा विचार मुळीच न करता, त्यांचे स्वार्थ वृत्ती नसते. बहुजन हिताय बहुजन सुखाय. एक फार सुंदर भजनाची ओळ माझ्या स्मरणात येते. याच घटनेच्या संदर्भात ते भजन आहे. भगवान का मान भले टल जाए पर भक्त का मान न टलते देखा. वंडरफुल. पण हे असं का घडतं? भगवान स्वतःचा मान का असं घालून देतात? कारण ती स्वार्थवृत्ती नसते. अरे माझ्या प्रतिज्ञेला काय अर्थ आहे? सत्याचा विजय झाला पाहिजे, लोक सुखी झाले पाहिजे, लोकांना आनंद मिळाला पाहिजे, आणि असत्याचा पराजय झाला पाहिजे. लागलीच रथातून येतात आणि तुटलेल्या एका चाकाचा, रथाचा चाक हातात घेतात आणि आता फेकणारच भीष्मावरती, त्यांना म्हणजे आहत करण्याकरता. पण तेवढ्यात भीष्म आपले धनुष्य खालती ठेवतात आणि तेव्हाच ते विष्णू सहस्त्रनाम त्यांच्या मुखातून बाहेर येतं. स्वतःच्या प्रतिज्ञेबद्दल त्यांना काही असं फारसं कौतुक नाही. ठीक आहे, त्यांनी प्रतिज्ञा केली होती, पण माझी प्रतिज्ञा आणि मी प्रतिज्ञा टिकवून ठेवणार, मग भले इकडे सत्य पराजित हो की काही हो, असला भाव नसतो. याला म्हणतात मॅग्नॅनिमिटी, मॅग्नॅनिमस. म्हणजे सामान्यापेक्षा फार उदार, फार उच्च हे सगळे तत्व असतात. आणि म्हणून अवतारांच्या कोणत्याही घटनेना सामान्य माणूस जेव्हा म्हणजे आपण हे सगळं वाचून इंटरप्रिट करत आहोत तिथपर्यंत ठीक आहे. पण मी पुन्हा सांगू इच्छितो की हे लीला प्रसंग जे लिहिल्या गेलेलं आहे, हे ब्रह्मज्ञानी ऋषी प्रवर त्यांनी लिहिलंय, म्हणून त्याचं ते योग्य इंटरप्रिटेशन आपल्याला मिळालं आहे, म्हणून आपण थोडंफार तरी ठाकूरांना समजू शकत आहोत. तर ही जी घटना दुसरी पण घेतली भगवान श्रीकृष्णांची, तर यातून काय 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 लक्षात येतं की अत्यंत निस्वार्थ वृत्ती, बहुजन हिताय बहुजन सुखाय. आणि ती ईश्वराची इच्छा होती की अरे त्या प्रतिज्ञेला काही फारसा अर्थ राहत नाही, लोक इथे सत्याचा विजय झाला पाहिजे. अर्जुन यावेळेस कष्टामध्ये आहेत, त्याला वाचवणं गरजेचं आहे, तरच सत्य टिकेल. आणि स्वतःच्या प्रतिज्ञेला बाजूला ठेवतात आणि ते तुटलेल्या रथाचा चाक घेऊन त्या भीष्मांना त्याचं ते वध करायला सरसावतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे जे सगळे अवतारी महापुरुष असतात, हे जेव्हा लौकिक जीवनात जगतात तर निर्णय घेतात, विचार करतात, कृती करतात, पण त्यांचे वृत्ती, विचार, कृती कशामध्ये सुद्धा स्वार्थाचा लवलेश मात्र नसतो. हे तेवढंच खरं. आणि म्हणूनच स्वामी विवेकानंद आपल्या साहित्यामध्ये एका ठिकाणी म्हणतात की हे स्वार्थ मी इतकं जास्त का बोलतोय, कारण की अनसेल्फिशनेस इज गॉड. एकदम सुरुवातीला या लीला प्रसंगाच्या वर्गामध्ये, मला वाटतं 3ऱ्या की 4थ्याच वर्गामध्ये तो एक मुद्दा लीला प्रसंगकारांनी मांडला होता की अवतारांना एकाच जन्मामध्ये ईश्वर लाभ का होतो, कारण की ते त्यांच्यामध्ये स्वार्थवृत्ती बिलकुल नसते. स्वार्थवृत्ती बिलकुल नसते, म्हणून त्यांची तशी साधना पण होते, त्यांच्याकडनं तशी कर्मसुद्धा त्यांच्याकडनं तसे घडतात. म्हणून यांचे कार्याचे इंटरप्रिटेशन, विश्लेषण करणं हे सामान्य लोकांच्या त्यांनी केलेच नाही पाहिजे, नाही तर ते चूक करणारच 100%. कारण की तो गॉगलच चुकीचा घातलेला आहे. डोळ्यावरती जो गॉगल घातलेला आहे तोच मुळात चुकीचा असल्यामुळे योग्य इंटरप्रिटेशन होणार नाही. पुढच्या मुद्द्याकडे जाऊया.
अवतारी महापुरुषांच्या जीवनामध्ये एक फार ज्याला म्हणतो की महत्त्वाचा एक 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 गुण बघायला मिळतो की ते नेहमी सत्य संकल्प असतात. सत्य संकल्प असतात म्हणजे त्यांच्या मुखातून जे काही निघतं ते सत्य घडतंच. ते कधी असत्य घडत नाही, कधी घडत नाही. आणि ते असत्य का घडत नाही? कारण की ते स्वतः अहम बोधाने बोलत नसतात. त्यांच्या त्या मनातून, त्यांच्या त्या वाणीतून ती विराट ईश्वरच स्वतः बोलत असतात. आणि स्वतः विराट ईश्वर जे काही बोलतील ते कधी असत्य ठरणारच नाही. ते सत्यच ठरणार किंवा सत्यच ते होणार. पहा, साधारणपणे आपण काहीतरी हात दाखवायला जातो, काहीतरी पत्रिका दाखवायला जातो, आणि हे सगळ्या गोष्टी कधी कधी ते सत्य पण ठरतात आणि कधी चूक पण ठरतात. म्हणजे त्याला काही असं काही निश्चित असं काही पण सांगू शकत नाही. पण लक्षात घ्या की जेव्हा ब्रह्मज्ञानी काही गोष्ट सांगतात तर ती गोष्ट 100% सत्यच ठरत असते. का? कारण की ती ईश्वरीय शक्ती त्या मुखातून बोलत असते. छांदोग्य उपनिषदमध्ये बंधू भगिनींनो या संदर्भामध्ये प्रजापती आणि इंद्राचा संवाद आहे. मी तो संदर्भ आणण्यास माझं राहून गेलं, मी ते काढून ठेवलं होतं पण विसरलो मी. तर त्याच्यामध्ये बिलकुल स्पष्टपणे सांगतात की ही जी आत्मा आहे, एक आत्मज्ञानी महापुरुष ज्याला आत्मतत्वाचा साक्षात्कार झालेला आहे, हे ते कसं असतं? सत्य संकल्प, मुखातून जे काही निघेल ते सत्य ठरणारच. आणि ते सगळे ठरवून सांगत नाही की असं असं आहे का. त्यांच्या मुखातून, वाणीतून जे काही येतं ते ईश्वरीय शक्तीच्या माध्यमातून येत असल्यामुळे त्या गोष्टी सत्यच ठरतात. आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये मी बरेच काही प्रसंग निवडून आणलेले आहेत आणि त्यातून आपल्याला हे लक्षात येईल की पहा की कसं ह्या गोष्टी सगळ्या बिलकुल सत्य ठरत असतात. पहिलंच घेऊया, रामकृष्णानंदजी महाराज यांच्या जीवनातला हा प्रसंग आहे. म्हणजे त्यांच्या आठवणींनी त्यांनी सांगितलेला आहे की एकदा पश्चिम बंगालमध्ये एक फळ असतो, त्याचं नाव आहे जांभरूल. बेलूर मठामध्ये त्याचं झाड आहे आणि त्याचा आस्वाद मी भरपूर घेतलेला आहे. आणि ते फळ कसं असतं, आपल्याकडे ते उपलब्ध नसतं. मला वाटतं सारदामठ पुण्यामध्ये लागलेलं आहे ते झाड. आणि असं थोडंसं मोठं असतं, रसरशीत असतं आणि उन्हाळ्यात येतं. मीठ लावून खाल्ल्याने खूप बरं वाटतं, आवळ्यासारखी थोडी चव असते त्याची. तर हे फळ उन्हाळ्यामध्ये येतं आणि भगवान श्रीरामकृष्णांची एकदा हिवाळ्यात इच्छा झाली की कुठेतरी मला एक जांभरूल मिळालं असतं तर फार बरं झालं असतं. आता पहा, उन्हाळ्याचं फळ ठाकूरांची इच्छा झाली हिवाळ्यात खाण्याची. पण रामकृष्णजी महाराजांना हे माहीत होतं की ठाकूरांच्या मुखातून निघालेलं आहे आणि भगवान श्रीरामकृष्ण कसे, हे एक ब्रह्मज्ञ महापुरुष, ही म्हणजे गोष्ट उगीच निघालेली नाही आहे. आणि मग ते दक्षिणेश्वरच्या पंचकृषीमध्ये थोडंसं शोध घेतात की इथे कोणी म्हणजे कोणतं असं झाड आहे का की जे म्हणजे अपकाळी ते जांभरूल लागतात का. थोडी ते शोध घेतात आणि त्यांना बरोबर एक झाड सापडतं आणि तिथे भरपूर त्यांना जांभरूळ सापडतात आणि ते घेऊन ठाकूरांना देतात आणि ठाकूर फार आनंदाने त्याचा आस्वाद घेतात. तर म्हणण्याचा अर्थ काय की ठाकूरांच्या मुखातून तसं निघालं आहे ना, तर ही गोष्ट सत्य ठरणारच. बिलकुल अशीच्या अशीच गोष्ट काशीपूरला नाग महाशयांच्या बरोबर घडलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आवळा साधारणपणे जानेवारीच्या जवळपास येत असतो, म्हणजे हिवाळ्याचं फळ आहे. आणि ठाकूरांना ठीक उन्हाळ्यामध्ये त्यांच्या मुखातून निघतं की तोंड कसं बेचव झालं आहे, कुठेतरी जर एक आवळा जर मिळाला असता तर फार बरं झालं असतं. नाग महाशयांच्या बरोबर कानावरती हे शब्द गेला आणि त्यांचा हा पूर्ण विश्वास होता की ठाकूर हे सत्य संकल्प आहेत. त्यांच्या मनात आलेला विचार हा सत्यच ठरणार आणि कुठेतरी आवळा आहे म्हणून त्यांच्या मुखातून तसं निघालेलं आहे. आणि
ते सुद्धा मग त्या काशीपूरच्या जवळपास पंचक्रोशीमध्ये गावात जाऊन कुठे शोध घेतात. त्यांना सुद्धा तो म्हणजे अपकाळी एक असं झाड सापडतं की जिथे आवळा तिथे लागलेले असतात. ते काही आवळे घेऊन ठाकूरांना देतात. तेव्हा ठाकूरांना काशीपूरला असतात म्हणजे त्यांना तो कॅन्सर रोग झालेला होता. अजून एक घटना अभेदानंदजी महाराजांच्या बरोबर झालेली, ही घटना तर आपण काही दिवस आधीच त्याची चर्चा केली होती त्यांच्या जन्मजयंतीच्या दिवशी, की अभेदानंदजी महाराज निघाले होते लंडनहून अमेरिकाकरता. आणि ती बोट, आता पहा, याला काहीतरी चमत्कार या दृष्टीने बिलकुल बघायचा नाही बरं. सत्यसंकल्प. आणि ही गोष्ट उपनिषदमध्ये स्पष्टपणे सांगितलेली आहे की या सगळ्या महापुरुषांना त्यांच्या मुख आणि वाणीतून, हृदयातून जे काही येतं ती ईश्वरीय शक्ती असते, ईश्वरीय वाणी असते. आणि ते जाणार आणि ती बोट, तिचा काहीतरी म्हणजे हे होणार, ॲक्सिडेंट होणार, हे ठाकूरांना आधीच कळतं. आणि जेव्हा ते एक दिवस आधी तिकीट काढायला जातात त्या जे काही बोट कंपनी असते त्याच्या ऑफिसमध्ये, तर त्यांना असं ऐकू येतं की हां, तिकीट घेऊ नकोस. तर ते इकडे तिकडे बघतात की असं मला कोण सांगतंय, सुचवतंय. त्यांना काही समजत नाही. पण त्यांना असं वाटतं कदाचित माझा मनाचा भ्रम आहे. आणि म्हणून ते पुन्हा सरसावतात. काही माहिती घेत असतात. पुन्हा त्यांना शब्द ऐकू येतो की थांब, तिकीट घेऊ नकोस. पुन्हा ते हतप्रभ होतं की असं कोण म्हणतंय मला, असं तर म्हणजे काही कोणी दिसत नाही आहे. असं तिसऱ्यांदा जेव्हा घडतं तर तेव्हा त्यांना असं वाटतं की काहीतरी गडबड आहे बाबा, जाऊ दे, मी आज तिकीट घेत नाही, सध्या घरी जातो आणि नंतर काय तरी ठरवीन आहे. आणि मग ते घरी येतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बातमी येते की ती ज्या बोटीचं तिकीट अभेदानंदजी महाराज घेणार होते, ती बोट एक फार मोठ्या ॲक्सिडेंटमध्ये सापडली आणि ती समुद्रात बुडली. त्यातले कोणीच, फार कमी लोक वाचले म्हणजे. तर म्हणण्याचा अर्थ काय की या सगळ्या महापुरुषांच्या मुखातून जे येतं ते सत्य घडतंच घडतं. ही सगळी चर्चा करत असताना लीलाप्रसंगकार फार काही महत्त्वाचे वाक्य त्यांनी इथे लिहिलेले आहेत. मी ते वाक्य जसेच्या तसे वाचतो, त्याची थोडी चर्चा करूया आणि मग त्याचे उदाहरणसुद्धा बघूया की यांचं काय काय वैशिष्ट्य असतं. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे बघितलं की हे सगळे जे महापुरुष असतात, अवतार असतात, ब्रह्मज्ञ महापुरुष असतात, हे सत्य संकल्प असतात. हे बिलकुल म्हणजे त्यांच्या मुखातून निघालेल्या सगळ्या गोष्टी सत्यच असतात. त्याच्या व्यतिरिक्त अजून काय काय ठाकूरांच्या जीवनात जे काही लीला प्रसंगकारांनी बघितलं आहे ते आधी मी थोडंसं वाचतो. 5 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे. आपण एक एक विचार घेऊया आणि मग त्याचे उदाहरणं पण मी शोधून काढलेत, ते आपण ते बघण्याचा प्रयत्न करूया. एखादा खाण्याचा जिन्नस स्वीकारू जाता ठाकूरांचे मन कुंठित झाल्यास शोधांती कळून आले आहे की तो आधी खरोखरच सदोष झालेला होता. आता हे सगळं सांगून म्हणजे लीला प्रसंगकार काय सांगू इच्छित आहेत की ठाकूरांचं मन किती सूक्ष्म होतं. फक्त सूक्ष्म होतं एवढंच नव्हे, तर ते इतर लोकांच्या मनाचे भावसुद्धा सहजपणे आकलू शकत होते. आता पहा, आपण एक जरा थोडंसं वेगळा विचार करूया की आपलं स्वतःच्या मनाबद्दलच विचार करूया की आपल्या स्वतःच्या मनामध्ये किती प्रकारचे विचार येतात. अनंत प्रकारचे विचार येतात. आपण इथे जवळपास 10 लोक बसलेले आहोत, 15 लोक बसलेले आहोत. आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये किती विचार येत असतील. आता ठाकूर या संपूर्ण जगातले इतकी लोक आणि इतक्या लोकांचे इतक्या तऱ्हा, इतक्या विचार करण्याची पद्धत, पण ही सगळी ते त्यांच्या एकट्याच्या मनामध्ये ते कॉम्प्रिहेंड करू शकत होते. म्हणजे ठाकूरांचं मन काय होतं, मला जे सांगायचं आहे की त्यांचं मन आणि वैश्विक मन हे एक झालं होतं. कारण की आपल्या मनामध्ये जे काही विचार येतात विभिन्न प्रकारचे, ते कुठनं येतात?
वैश्विक मनातूनच ते विचार येतात आणि फक्त एक विशिष्ट विचारच मी घेतो. पण या सगळ्या जगामध्ये कोट्यवधी लोक आणि एकाच मनाची इतकी तऱ्हा, आपण स्वतःच मन बघतो ना, किती तऱ्हा आपल्या मनाची आहे. पण त्या सगळ्या प्रकारच्या मनाची तऱ्हा ठाकूर हे सहजपणे ओळखू शकत होते. हे सांगण्याकरता म्हणजे की एखादा खाण्याची जिन्नस स्वीकारू जाता ठाकूरांचे मन कुंठित झाल्यास शोधांती कळून आले आहे की तो आधी खरोखरच सदोष झालेला होता. अभेदानंदजी महाराजांच्या जीवनात एक प्रसंग आहे की ते एकदा ठाकूरांकरता जिलबी घेऊन येतात आणि जिलबी घेऊन येत असताना थोडंसं त्यांचं लक्ष नसतं आणि एक म्हणजे घेऊन येत असताना एका माणसाचा श्वास त्या जिलबीवरती पडतो आणि ठाकूर ते जिलबी ती ग्रहण करू शकत नाही. किती सूक्ष्मता असेल बघा की अभेदानंदजी महाराज जिलबी घेऊन आलेत आणि त्याच्यावरती कोणाचा तरी चुकीने श्वास पडला, पण ते ठाकूर ग्रहण करू शकले नव्हते. आणि म्हणूनच रामकृष्ण संघाच्या सगळ्या केंद्रांमध्ये आपण सुद्धा इथे जेव्हा ठाकूरांना भोग दाखवतो तेव्हा खूप शक्य तितकी काळजी घेतो. 100% घेणं शक्य नसतं हे मीही मान्य करतो, पण जितकी शक्य असेल तितकी काळजी घेण्याचा खूप प्रयत्न करत असतो. आम्ही सुद्धा करत असतो. आमच्याबरोबर जे सहकारी असतात त्यांना सुद्धा या गोष्टी सांगत असतो की अरे या गोष्टी ठाकूर मग ग्रहण करू शकत नाही. या गोष्टीवरती किती विश्वास करायचा नाही करायचा हे मी इंडिव्हिज्युअलवरती सोडतो. पण पहा, श्रद्धेने सगळ्या गोष्टी ग्रहण केल्या तर त्यातून आपलीच उन्नती होते. कारण की या सगळ्या गोष्टी फार सूक्ष्म आहेत. भगवद्गीतेत फार सुंदर सांगितलं आहे, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्धा पराम शांतीम अचिरेणादि गच्छती. या सगळ्या गोष्टींना जरी आपल्या समोर नाही घडल्या, पण ज्यांनी बघितल्या आहे त्यांनी त्या सगळ्या नमूद करून ठेवून दिलेल्या आहे. रामचंद्र दत्तांच्या जीवनात सुद्धा बिलकुल असाच एक प्रसंग घडला. रामचंद्र दत्त एकदा ठाकूरांकरता जिलबी घेऊन आलेत आणि जिलबी घेऊन जेव्हा ते येत असताना त्यांनी बघितलं की एक लहान मुलगा हट्ट करतोय जिलबी करता आणि यांच्या हातात ती जिलबी आहे. तर यांच्या मनात विचार आला की अरे ईश्वर कोणत्या रूपाने काय मागणी करेल काही सांगता येत नाही. आणि म्हणून त्यांनी त्या ठाकूरांकरता घेतलेली जिलबीतला एक तुकडा, एक जिलबीचं पीस त्या लहान मुलाला दिलं आणि उरलेली जिलबी ते घेऊन आले आणि ठाकूरांशी मग ते गप्पा करत होते, ईश्वरी चर्चा करत असताना ठाकूरांना अचानक काही क्षुधा लागली. तर लागलीच त्या जिलबी आणली रामलाल दादांनी आणि त्यांच्या पुढे ठेवली. ठाकूरांनी हात पुढे नेला पण त्यांनी ग्रहण नाही केली. हात मागे नेला आणि मग काहीच बोलले नाही आणि ठाकूरांनी जिलबी ग्रहण केली नाही. हे स्वतः रामचंद्र दत्तांनी बघितलं. रामचंद्र दत्तांनी बघितल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटलं आणि मी इतक्या प्रेमाने आणलेली, आणि भक्ताचा स्वभाव असतो थोडासा, भक्तांचा आपला स्वभाव कसा असतो सगळ्यांचाच मानी स्वभाव असतो. अरे मी ठाकूरांकरता इतके कष्ट करून आणले आणि यांनी घेतली नाही म्हणजे काय. तर त्यांना खूप वाईट वाटलं आणि मग जेव्हा ठाकूर निघून गेलेत त्यांनी ती सगळीच्या सगळी जिलेबी घेतली आणि फेकून दिली गंगेमध्ये. इतके ते चिडले. 2-3 दिवसांनी पुन्हा जेव्हा आले तेव्हा ठाकूर त्यांना स्वतःहून सांगतात, स्वतःहून की पहा, जेव्हा तू माझ्याकरता काही आणतो ना तर त्याचा अग्रभाग कधी पण कोणाला देऊ नकोस. जेव्हा मी काही वस्तू ग्रहण करतो तर मी मनातल्या मनात आधी जगदंबेला त्याचा नैवेद्य दाखवतो आणि नंतरच मी ग्रहण करू शकतो. पण जर त्यातला अग्रभाग कोणाला दाखवला असेल तर मी तो जगदंबेला त्याचा नैवेद्य दाखवू शकत नाही. म्हणून तू कधी पण माझ्याकरता काही आणशील तर त्याचा अग्रभाग कधी पण कोणाला देऊ नको, फक्त माझ्याकरताच आण. तर ही पहा मनाची सूक्ष्मता कशी असते, तर ही अशी असते. आणि हे सगळं म्हणजे सत्यसंकल्प किंवा या सगळ्या ज्या गोष्टी सुरू आहेत
हे मुद्दे मांडण्याचा उद्दिष्ट काय, की हे ब्रह्मज्ञ महापुरुष यांच्या मनाची स्थिती ही किती सूक्ष्म झालेली असते. याचे अजून 5 मुद्दे बाकी आहेत. हे आपण पुढच्या वर्गात घेण्याचा प्रयत्न करूया. आज ठरलेली वेळ संपलेली आहे. बाकीचे पण मुद्दे आणि त्याचे उदाहरणं फारच ज्याला म्हणतो की इंटरेस्टिंग आहे. तर ते 5ही मुद्दे पण बघूया आणि 5ही मुद्द्यांचं काही उदाहरणं त्याच्यावर चर्चा करण्याचा पण प्रयत्न करूया. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.